आपण रोज बाजारात जातो, वस्तू खरेदी करतो, पैसे देतो. पण कधी विचार केलाय का की सगळ्यात पहिल्यांदा व्यापार कसा झाला असेल? आपण आज जे व्यवहार करतो ते अगदी सोपं वाटतं. QR स्कॅन करा, पेमेंट करा. पण हजारो वर्षापूर्वी ना नोटा होत्या ना नाणी. मग लोकांनी काय केलं असेल? तेव्हा लोकांनी वस्तूची देवाणघेवाण करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, एका व्यक्तीकडे गहू असेल आणि दुसऱ्याकडे दूध, तर त्या वस्तू एकमेकांना देऊन काम मागवायचे. यालाच बार्टर सिस्टीम म्हटलं जातं. ही पद्धत फार जुनी, सुमारे 5000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृती, मेसोपोटामिया आणि इजिप्तमध्ये वापरली जायची. तेव्हा लोक कपडे, धान्य, मसाले, लोकर, जनावरे जे जे त्यांच्याकडे असायचं त्याचं त्या गरजेच्या वस्तूशी देवाणघेवाण करायचे. त्या काळी बाजारपेठा म्हणजे आजच्यासारख्या नव्हत्या. लांबून लोक येऊन वस्तू विकत किंवा बदलत असत. त्यातून व्यापाराची कल्पना तयार झाली. पुढे याच बार्टर सिस्टीममध्ये बदल झाले. धातूची नाणी आली, त्यातून नोटा व बँका, शेवटी डिजिटल व्यवहार. म्हणजेच काय, आपण आज QR कोड स्कॅन करून जे व्यवहार करतो त्याची सुरुवात हजारो वर्षापूर्वी दोन व्यक्तींनी वस्तूंची अदलाबदल करून केली होती. हा झाला व्यापाराचा पहिला टप्पा. पुढच्या भागात पाहूया सिल्क रूट कसा जगात पहिला इंटरनॅशनल ट्रेड रूट बनला.